हाय, हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज हा माझा पहिलाच व्हिडिओ आहे. तर मी माझी काही ओळख देण्याचा प्रयत्न करेन आणि माझेही काही विचार सांगण्याचा मी प्रयत्न करेन, की मी 12 वर्ष झाली खूप म्हणजे खूप डिप्रेशनमध्ये आलेली आहे आणि खूप संकटातूनच माझा जी वाटचाल आहे ती सुरू आहे. अजूनही असं वाटतं, की आजचा दिवस उद्या येणार नाही. उद्याचा दिवस परवा येणार नाही आणि परवाचा दिवस तेरवा येणार नाही. म्हणजे कुठला तरी दिवस हा माझा चांगला येईल. तुम्ही थंबनेलवरून ओळखलं असेलच, की मला काय बोलायचं आहे. स्वामींचं सतत नाम असतं तोंडामध्ये. सतत झोपेत, उठता, बसता, कंटिन्यू प्रत्येक वेळी स्वामींचं नाव असतं. पण का कुठे काही आहे, की अजूनही कुठलीही प्रचिती येत नाहीये, की कुठलीही सुधारणा होत नाहीये. तब्बल 12 वर्ष झाले खूप त्रास सहन करतोय. 2022 सालीच म्हणजे खूप मोठा अपघात झाला आमच्या फॅमिलीमध्ये. जसं की बोलायला नको वाटतं असं. माझे जे मिस्टर आहेत त्यांचं 2022 साली मणक्याचं ऑपरेशन झालं. क्वचितच 2022च्या 21च्या एंडिंगला डिसेंबर महिन्यात क्वचितच त्यांचा मानेचा प्रॉब्लेम झाला आणि त्यांची मान इकडे-तिकडे हालेनाशी झाली आणि अक्षरशः त्यांना पॅरालाईज होईल एवढं डॉक्टरांनी सांगितलं आणि आम्ही चक्क घाबरलो आणि डिसेंबरला त्या गोष्टी समजल्या आणि जानेवारीत आम्ही खूप काही औषधं वगैरे घेऊन ते कंप्लीट करण्याचा प्रयत्न केला, पण काही उपयोग नाही आला. शेवटी मार्च मंथमध्ये आय थिंक 8 मार्चला त्यांचं मणक्याचं ऑपरेशन झालं इथे. त्यांच्या गॅप होता 5-6 इथे मध्ये. तर तिथे प्लेट बसवण्यात आली. खूप डेंजर होतं ते म्हणजे ते टायमिंग. त्यातून सावरता मी येतच होतो बाहेर, पण फायनान्शियल कंडिशन खूप खराब. मग ते जास्त दिवस घरी थांबलेच नाही. 8 मार्चला त्यांचं ऑपरेशन झालं आणि ते 28 मार्चला जॉबला रुजू झाले. म्हणजे तुम्हीच विचार करा, की ते 20च दिवस घरी राहिले. त्यांना 3-4 महिने घरी आराम करायला सांगितलं होतं, पण ते घरी राहिले नाही. टेन्शन ह्या गोष्टीचं येतं, की आपण सतत देवाचं नामस्मरण करत असतो. खूप काही करत असतो, पण साध्य होत नाहीत गोष्टी. का होत नाहीत? आपण कोणाचं वाईट केलेलंच नाहीये. कधीही विचारही येत नाही डोक्यात, की ह्याचं वाईट व्हावं, त्याचं वाईट व्हावं. मग आपल्यासोबत ह्या गोष्टी का होतात? कधी-कधी वाटतं ना, सगळं काही देव-देवता आहेत, सगळे बाहेर फेकून द्यावेत. काही नको. नास्तिकसारखं राहावं ते बरं होईल. कारण आपण एवढं सगळं करतो तरीही आपल्याला कुठल्याही गोष्टीचा म्हणजे एक म्हणतात ना, की उपयोग का होत नाही? म्हणजे लाईफमध्ये जर आपल्या मागे कुठलातरी सपोर्ट असेल तर आणि सगळ्यात महत्त्वाचा देवाचा सपोर्ट असेल ना, तर खूप म्हणजे बाकी कुठल्याही गोष्टीची गरज नाहीये. पण खूप वेळा असं वाटतं, की नाही, काही नाहीये हे सगळं सोडून द्यावं आणि ते होताच त्यावेळेस आम्ही जे कर्ज वगैरे घेतलेलं होतं ऑपरेशनला, ते कर्ज फेडता 2024 आलं आणि 2024च्या मे महिन्यामध्ये कर्ज जसं फिटलं, तुम्हाला काय सांगू, जून महिना ओसरता जुलै उजाडला आणि जुलैच्या 8 जुलैला म्हणजे 2024च्या 8 जुलैला माझ्या मिस्टरांचा बाईकवरून ॲक्सिडेंट झाला. म्हणजे मे महिन्यात आम्ही जे मणक्याच्या सर्जरीसाठी जे कर्ज घेतलं होतं ते फिटलं. जूनच महिना ओसरला आणि जुलैमध्ये ॲक्सिडेंट झाला. म्हणजे आम्ही जराही मेंटली शांत राहायचं नाही, असंच बहुतेक देवाच्या मनात होतं आणि 8 जुलैला ॲक्सिडेंट झाला. इकडे-तिकडे धावपळ झाली आणि जिथे ॲडमिट केलं तिथेही 15 दिवस ऑपरेशन झालं नाही. म्हणजे तिथेही देव आमच्या पाठीशीच नाहीये असंच जाणवलं. म्हणजे विचार करा, 8 जुलैला ॲक्सिडेंट झाला. 23 जुलैला काहीतरी पुन्हा त्यांना हलवलं गेलं दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये. कारण ज्या हॉस्पिटलमध्ये होते तिथे डॉक्टरांनी ऑपरेशन केलंच नाही. एवढे निर्दयी डॉक्टर तिकडचे होते आणि 26 जुलैला तिथे त्यांचं ऑपरेशन झालं. म्हणजे 8 जुलै कुठे 8, 9, 10 ते 3 दिवस, परत 20 पर्यंत ते 10-13 दिवस आणि 25 पर्यंत ते 5 म्हणजे 18 दिवस माझ्या मिस्टरांचं ऑपरेशन झालं नाही. त्यांचा पाय इकडच्या तिकडे अजिबात सुद्धा हलत नव्हता. इकडे जरा जरी हलला ना, तर तो खूप दुखायचा आणि प्रचंड सुजला होता. तुम्ही बघूच शकता आणि खूप आणि जेव्हा ते ऑपरेशन झालं ना, जेव्हा अॅनेस्थेशिया होता, तेव्हा त्यांना थोडंसं ठीक काय जाणवलं नाही. पण ते खूप घाबरले होते. मला त्या दिवशी त्यांनी बिलकुल घरी येऊ दिलं नाही. पूर्ण रात्रभर मी तिथेच थांबले, डोळे न झपकवता. पण दुसऱ्या दिवशी जेव्हा अॅनेस्थेशिया उतरला ना, बोंबलायला लागले. कारण ते अक्षरशः दुखत होतं ना एवढं. त्या अगोदरच्या डॉक्टरांना शिव्या घालाव्याशा वाटत होत्या, पण आपण मिडल क्लास फॅमिली, त्यामुळे आपण काही करू शकत नाही. आणि प्रत्येक वेळेला परमेश्वर हा नाहीच आहे आपल्या पाठीशी. असं वाटतं खरंच सगळे ती मूर्ती घ्यावे, सगळे फोटो घ्यावेत आणि बाहेर फेकून द्यावेत. काही नसतं.
काही काही नसतं, कारण आपल्या ज्या नशिबात आहे त्या गोष्टी होत असतात. परमेश्वर कधीही आपल्या पाठीशी उभा राहत नाही. 8 जुलैला ते झालं सगळं. 26 जुलैला ऑपरेशन झालं आणि 30 तारखेला आम्हाला डिस्चार्ज दिला. घरी येणं एवढं अवघड होतं, कारण त्यांचं वेट ऑलरेडी 75-80 kg आहे, म्हणजे 75 ते 80 किलोच्या आसपास काहीतरी वजन आहे. सो आलो. घरी आल्यावर पण 15 दिवस खूप बिकट गेले. खूप रडायचे, खूप दुखायचं, अक्षरशः तळमळायचे. सगळं ते भगवलं नाही गेलं आणि ते सगळं फॅमिली प्रॉब्लेम्स म्हणजे फायनान्शियल कंडिशन, त्यांच्या कंपनीने खूप छान मदत केली. घरी येऊन गेले, चौकशी केली, त्यांना समजलं प्रॉब्लेम आहे. त्यांनी मदत केली. चॅरिटी रूपात जे असतं ते चॅरिटी रूपात त्यांनी मदत केली. त्यांचे फ्रेंड्सही सगळे चांगले होते, मिस्टरांचे, त्यांनी मदत केली. उलट मी म्हणेन हे देव सोडून ना मित्रांमध्ये देव दिसला, कंपनीतल्या माणसांमध्ये देव दिसला, पण फोटोमध्ये जे आहे ते खरं ते देव दिसला नाही. आता सध्या ते जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबरच्या 6 तारखेपासून पुन्हा जॉबला जायला लागले आणि अक्षरशः कंडिशन खूप खराब आहे. म्हणजे चालता येत नाही अजूनही. पाय त्यांचा असा स्टेबल नाही आहे, स्ट्रेट नाही, लंगतो पाय. बघूया कधीपर्यंत स्टेबल होतात. म्हणून नेहमी मी म्हणत असते, काय श्री स्वामी समर्थ आणि काय आपले कुळदैवत आणि काय ते, कधी त्यांना कधी दया येणार नाही का? कारण ज्या व्यक्तीने लहानपणापासून ज्या यातना भोगल्या, आता बस ना, आता 40 वय झालं, आता किती अजून यातना भोगायच्या. आई वडील असतानाही आई वडिलांच्या शिवाय जीवन जगणं, त्यानंतर आपल्या मुलांसोबत चांगलं आयुष्य जगावं ही इच्छा बाळगणारा माणूस, त्याच्या आयुष्यामध्ये 2 ऑपरेशन होणं लगातार 2 वर्षात किती भयानक आहे. आणि कुठल्याही गोष्टीचं व्यसन नाही, काही नाही, काहीच नाहीये. ना कुठल्या मुलीचा नाद आहे, ना कुठले व्यसन आहे, ना काय. एकदम सिंपल आयुष्य जगणारा माणूस, त्याच्याही आयुष्यामध्ये काही चांगल्या गोष्टी घडू नये हे थोडं दुर्दैवच वाटतं. बहुतेक चित्रगुप्ताने असं वाटतं कधी खाली पाठवताना आहे ना, ते लिस्टच लिहिलेलं आहे की याच्या लाईफमध्ये हे 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 घडवून द्यायचं आहे आपल्याला. म्हणून आता कधी कधी मी एकच विचार करत असते, जे होईल ते होईल, त्या मार्गाने चालत राहायचं. कधी हे देवा देवा देवा, हां ठीक आहे, आपण कितीही जरी आपण म्हटलं ना देवाच्या पाया पडणार नाही, तरी आपण देवाच्या पाया पडतच असतो, कारण पर्याय नसतं, तुम्हाला माहिती आहे. कारण शेवटी कोणीच नसतं. पण जे एक असतं ना, एक फिलिंग की परमेश्वर माझ्या पाठीशी उभा आहे, सगळं काही तो करेल, ते संपून गेलं. आता आता काही नाही राहिलं. आता एवढंच राहिलं की आपण जे करू, आपण जे वागू, आपण जे कार्य करू, जे वर्तमान काळात, तेच आपल्याला पुढे बरे आपल्याला आयुष्याला लागावं, या काही चांगल्या गोष्टी आपल्या सत्कारणी लागाव्यात, एवढंच एवढंच आता माइंडमध्ये असतं. सगळं डोक्यातून गेलंय माझ्या. आणि हेच मला सांगायचं होतं की जे कोणी सांगत असतात की स्वामींमुळे हे झालं, स्वामींमुळे ते झालं, व्हावं माझ्याही लाईफमध्ये असं मला वाटत असतं, कंटिन्यू व्हावं, पण नाही होत आहे. कधी होईल बघूया. वाट बघते मी रात्रंदिवस, प्रत्येक वेळेला. हो हां, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, असं म्हणजे सांगते काय वेड्यासारखं सगळ्या. मीच नाही, आपल्या जगातल्या असंख्य जे लोक आहेत ना, ते सगळे अशीच करत असतात. कारण देवाचं नामस्मरण करणं हे म्हणजे कसं की ठीक आहे, थोडंसं चांगल्या गोष्टी घडतील. समोरच्या माणसाचा उद्देश काय असतो, ते का देवाचं नाव घेत असतात? आपल्याला पुण्य मिळावं, आपल्याला मेल्यावर तरी आपल्याला जागा मिळावी स्वर्गात, आपल्या मुलांचं, लेकरांचं, नवऱ्याचं, या घरातलं, फॅमिलीचं सगळ्यांचं चांगलं व्हावं, ह्या गोष्टीसाठीच माणूस नामस्मरण करत असतो. बाकी कुठलाही त्याचा उद्देश नसतो, स्वतःसाठी तर कधीच नसतो. पण तरीही जर आता आमच्या आयुष्यामध्ये बघूया कधी कुठल्या गोष्टी चांगल्या होतील आणि केव्हा होतील, मी त्याची वाट बघते. मी तर सगळ्या आशा सोडून दिलेली आहे. बघूया. मला हे माझे काही विचार होते तुमच्यासमोर मांडायचे होते, म्हणून मी बोलले. जर कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर माफी असावी.